नाशकातून हेमंत गोडसेंना उमेदवारी घोषित होताच वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे। श्रीकांत शिंदेंच्या घोषणेवरून माहितीमध्ये नाराजी पसरल्याचं कळतंय। तर नाशिकच्या उमेदवाराची घोषणा दिल्लीमधून होईल। भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर नाशिकची जागा धनुष्यबाणावर लढण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असं हेमंत गोडसे यांचं म्हणणं आहे। गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे। मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिक मध्येच या ठिकाणी राहणार आहे। आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे। पक्ष निर्णय जेव्हा होईल तेव्हा अधिकृत उमेदवारी असणार आहे, त्यामुळे चिंता करायची गरज नाही। पक्षश्रेष्ठी जागा जाहीर करतील, जागा वाटप होईल आणि त्यानंतर दिल्लीहून या उमेदवारांची कोणताही उमेदवार असो त्याची उमेदवारी जाहीर केली जाते। मात्र श्रीकांत शिंदे यांनी काल ज्या पद्धतीची घोषणा केली त्याच्यावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। आता त्यांना समजेल, ते याचा काय अर्थ समजायचा? ते समजेल ना त्यांना नाराजी कोणाची आहे काय आहे ते। ज्यावेळेस निवडणुका जवळ येतात तर त्यावेळेस निश्चित अशा प्रकारच्या कुठल्याही वावड्या उठत असतात आणि म्हणून मला असं वाटतं का काल अनेकांना अपेक्षित होतं का या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काहीतरी घोषणा करावी। त्यांनी तसा निर्णय त्या ठिकाणी औपचारिक घोषणेचा घेतला। शिवसेना पक्षाच्या नावावरती आणि धनुष्यबाण चिन्हावरती ज्या 18 जागा आम्ही निवडून आलो होतो त्या 18 जागा आम्हाला मिळाव्यात असा आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याकडे सर्वच खासदारांचा